पॅन आहे ना कशासाठी यूज करता येईल, ब्रेड सँडविच वगैरे आपण बनवतो ना त्यावेळेस हा यूज करायचा। अजून बऱ्याच वस्तू यामध्ये होतील पदार्थ, तर बघू आता काय काय होईल। हाय हॅलो सर्वांना नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना। इथं हॉलमध्ये सर्व काही मसाल्यांचा पसारा दिसतोय तुम्हाला, आणि तुम्हाला बऱ्याच दिवसांनी हे सर्व मसाले दाखवते मी, कारण कुरिअर सेंटरमध्ये ना मसाले द्यायचे होते, तर राहुलने हे सर्व काही काढले बाहेर आणि तो पॅकिंग करतोय। तर जुन्या ताईंना माहितीच आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे घरगुती मसाले मिळतात, पण ज्या नवीन ताई आत्ताच जॉईन झालेल्या आहे त्यांना माहीत नाही म्हणून दाखवते। जर तुम्हालाही घरगुती पद्धतीने तयार केलेले मसाले पाहिजे असेल तर इथं स्क्रीनवरती जो मोबाईल नंबर दिसतोय ना त्यावरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा एखादा हाय, सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला भेटून जाईल। आणि आपल्याकडे सर्व प्रकारचे मसाले आहे, सर्व प्राइस त्यावरती आहे। आता इथे हळद पावडर पण तयार केलेली आहे, तुमच्या घरपोच तुम्हाला 2-3 दिवसात हे मसाले येऊन जातील। आता इथे माझे शेंगदाणे छान असे मस्त खरपूस भाजून झालेले, कारण आज आहे सोमवार तर साबुदाणा खिचडी बनवायची होती। लाल सुक्या मिरचीची साबुदाणा खिचडी मला खूप आवडते, आणि साबुदाणा खिचडी मी ना थोडीशी कडक बनवणार आहे, म्हणजे खूप जास्त वेळ मी साबुदाणा भिजत नाही टाकला, फक्त 15-20 मिनिटं इथे मी प्लेटमध्ये साबुदाणा धुवून ठेवलेला आहे आणि तो अशा प्रकारे झालेला आहे, खूप जास्त असा नरम नाही आहे। आता इथे मी साबुदाणा खिचडी पण परतते कढईमध्ये, तर छान मस्त झालेली होती आणि मस्त लागली। तर बटाटा किस पण तळून घेतला थोडाफार त्यासोबत। आता आम्ही दोघे पण फराळाचं करतोय, मिस्टरांना पण दिलंय। आता दुपारची वेळ आहे आणि बाहेर मस्त पाऊस चालू आहे, आता थोडा कमी झाला, मग अशी खूप जोरात आलेला होता, अधूनमधून पावसाची रिमझिम चालूच आहे। आणि घरामध्ये ना खूप अंधार आहे, लाईट लावाव्या लागताना, म्हणून मी इथे पायरीवर उभी आहे। पाऊस पण लागतोय, मला आवडतो पाऊस, म्हणून म्हटलं चला इथेच तुमच्याशी मस्त बोलू। आणि व्हिडिओला सुरुवात पण झालेली आहे, नक्की व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। आज वार आहे सोमवार, मग अशी साबुदाणा खिचडी बनवली खाल्ली, आज जरा उशिराच बनवली, दुपारचीच वेळ झालेली आहे। आणि आज मी गाऊनवरतीच आहे, कारण व्हाईट साडी वेअर करत असते मी सोमवारी, पण आज नाही नेसली साडी, कारण घरातलं थोडंफार आवरायचं आहे। जास्त जोराचा पाऊस यायला लागला आता, वरवरची किचनची क्लिनिंग करते, म्हणून मग म्हटलं चला गाऊनवरतीच आहे तर सर्व काही आवरून घेते। चला काय काय आवरायचं काय काय करणार सर्व काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे, तर नक्की बघत राहा। आता मी ना खरकटी भांडी थोडीफार किचन ओट्यावरती ती घासते, घरामध्ये मी एकटीची सध्या, मिस्टर गेले बाहेर आणि राहुल आहे ना मामाच्या घरी गेलाय, मग अशी अर्चनाला थोडीफार मदत वगैरे करायला। कालच्या व्हिडिओमध्ये सर्वांनीच अर्चनाला आणि सागर भाऊला खूप खूप भरभरून शुभेच्छा दिल्या, तर सर्वांनी खूप कौतुक केलं त्यांचं, आणि त्यांचा हा नवीन गृहउद्योग खूप छान चालू आहे। सर्वांनी खूप भरभरून त्यांना आशीर्वाद प्रेम दिलं, तर याबद्दल तुमचे सर्वांचे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद करते मी। आणि खूप मस्त चालू आहे। आता आईने तर खूप छान छान मस्त चटण्या बनवल्या आहे, ज्या ज्या ताईंनी घेतल्या ना त्यांनी सर्वांनी कमेंटमध्ये सांगा पण कशा झाल्या चटण्या, कोणाला तिखट पाहिजे असेल तर तसंही सांगा, कोणाला थोडीफार मिडियम पाहिजे असेल तर तसंही पण व्हॉट्सअपवर सांगत जा, म्हणजे त्या प्रकारच्या चटण्या तुमच्या घरपोच येतील। आणि मस्त झाल्या सर्व चटण्या। आता अजून पण बरेच प्रकार चटण्यांचे दाखवणार आहे यापुढे पण हळूहळू, तर नक्की व्हिडिओ बघत राहा तुम्ही। आता इथे सर्व भांडी माझी घासून झालेली होती, पण किचन ओट्याचे जे हे खालचे कप्पे आहे ना, म्हणजे मी ट्रॉली किचन काही केलेला नाही आहे, बऱ्याच ताईंना मी त्यावेळेस पण दाखवलं होतं फर्निचर करताना, ट्रॉली किचन मला आवडत पण नाही, तर मी असे कप्पे बनवून घेतलेले, मध्ये पार्टिशन वगैरे टाकून, म्हणजे त्यावरती वस्तू ठेवता येईल असं, आणि सर्व काही स्वच्छ करायला पण जरा सोपं जातं, म्हणजे आपल्याला जर वस्तू घ्यायची असली तर पटकन घेता पण येते। आणि आठवड्यातून एकदा दोनदा हे कप्पे ना साफ स्वच्छ करावेच लागतात, म्हणजे आपण घाईगडबडीमध्ये इकडच्या वस्तू तिकडे ठेवतो, त्यामुळे ते सर्व काही विस्कटल्या जातात। पण आता सर्व काही आवरून ठेवते, तर स्टीलच्या डब्यामध्ये ना जास्तीचा किराणा भरलेला असतो, म्हणजे वरती मी डब्यांमध्ये काढून ठेवते, पण जर संपला तर त्यातून काढून घेत असते पुन्हा। आणि या डब्यांमध्ये पण काही खाण्यापिण्याच्या वस्तू ठेवत असते, म्हणजे या कप्प्यामध्ये मी किराणा आणि मुलांच्या खाण्याच्या वस्तू असतात त्या ठेवत असते, म्हणजे जवळच्या जवळ घेता पण येतात आणि ठेवता पण येतात। तर हे बघा अशा प्रकारे इथे मी ना डब्बे प्लास्टिकचे जे काही आहे ते ठेवलेलं आहे। या ट्रेमध्ये पण छोटे छोटे सर्व जुने डब्बे मी भरून ठेवले, म्हणजे काही बारीक सारीक वस्तू असतात त्यामध्ये ठेवलेल्या आहे। या बरणीमध्ये हिरवी कणी म्हणजे आपण एसूर म्हणतो ना
ती कणी तर भाजीसाठी वापरते मी ती। आणि हे बघा इथे घाण पडलेली सर्व काही आता हे स्वच्छ घासून घेते। आधी घासणीवरती थोडंसं विम बार लिक्विड टाकलेलं आहे आणि घासून घेतलं। त्यानंतर मग ओल्या कापडाने पुन्हा ते स्वच्छ पुसून घेतलं आणि नंतर पुन्हा सुक्या कापडाने कोरडं करून घेतलं, म्हणजे ओलं अजिबात ठेवायचं नाही कारण प्लाऊड आहे ना, त्यामुळे मग ते खराब होऊ शकतो। आणि आता पावसाळा चालू आहे त्यामुळे पटकन काही वस्तू सुकत नाही आणि सर्व काही व्यवस्थित पुसल्यानंतरच या वस्तू मी पुन्हा लावून दिल्या। प्रत्येक वस्तू पुन्हा एक फडकं मारून स्वच्छ केली आणि पुन्हा त्यामध्ये ठेवल्या। अशा प्रकारे हा कप्पा मी आवरून घेतला आहे। खालचा कप्पाही पुसून घेतला स्वच्छ आणि तिथे सर्व काही पीठ ठेवते मी, गव्हाचं पीठ, ज्वारीचं, बाजरीचं आणि तेलाच्या कॅन वगैरे तिथेच ठेवते खाली, कारण किचन ओट्यावर खूप मग तेलकट होतं, तिथे तेल नाही ठेवत मी। आणि मिस्टरांनाही पण आज मी जरा थोडं काम लावून दिलेलं आहे। एक्वाचं जे मशीन आहे ना तर ते ना थोडंसं बंद पडलंय, म्हणजे त्यातून काही पाणी येत नाही म्हणून ते मिस्टर बघताय। हे लाकडी घाण्याचं शेंगदाणा तेल आहे, तर मोठ्या बॉटलमध्ये थोडंसं राहिलेलं होतं ना, त्यामुळे मी या काचेच्या बॉटलमध्ये काढून घेतलं। आणि बऱ्याच त्यांनी मला ह्या बॉटल विचारल्या, तर ह्या मला आहे ना माझ्या जावयांनी गिफ्ट दिल्या होत्या, तर त्यांनीच त्या ॲमेझॉनवरून मागवल्या होत्या। याची लिंक काही माझ्याकडे नाहीये, पण त्या बॉटल खूप छान आहे। तर 2 बॉटल आलेल्या होत्या त्या बॉक्समध्ये आणि तेल लावण्याचा जो ब्रश मिळतो ना तोही आला होता। तर आपण पराठे डोसे करतो ना त्यावेळेस तव्याला किंवा पॅनला ते तेल ना व्यवस्थित लावता येतं, म्हणजे टाकता येतं। हे बघा मशीन काढलंय तर यामध्ये ना खूप घाण पाणी आहे, असं गढूळ झालेलं आहे। तर यामुळेच आहे ना फिल्टरमध्ये पाणी येत नव्हतं वाटतं। तर मिस्टरांनी ते सर्व काही काढलं आणि तुम्ही बघू शकता इतकं गढूळ पाणी दिसतंय त्यामध्ये। आता ते स्वच्छ धुवून घेत आहे। बारीक सारीक भांडी सर्व काही माझी इथे घासून झालेली होती। धना पावडर पण करायची होती म्हणून हे धने बाजूला ठेवलेले काढून, आणि मिस्टरांनी पण छान हे भांडं घासून ठेवलं। पाऊस पडून गेल्यानंतर बाहेरचं वातावरण अगदी छान मस्त फ्रेश वाटतंय, पण इथे ना बाहेर खूप गवत झालेलं आहे। सर्व काही पडीक हा परिसर ना, त्यामुळे इथे गवत उगलंय। आता याला आहे ना तणनाशक मारायचं आहे, तर मिस्टर आहे ना तणनाशक औषध घेऊन येणार आहे, उद्या मारतील, म्हणजे ते सर्व काही असं पिवळं पडेल, खराब होईल आणि मरून जाईल, पुन्हा असं हिरवगार होणार नाही। आणि आज माझ्या अवताराकडे काही लक्ष देऊ नका, कारण मी थोडंफार घरातलं कामावरते। आज काही मेकअप वगैरे काही केलेला नाही मी, उठल्यापासून माझं हे काही ना काही चालूच आहे। आणि आज माझ्यासोबत आहे ना मिस्टर पण क्लिनिंग करताय, किचनची नाही एक्वा मशीनची क्लिनिंग चालू आहे इथे। मग आपल्याला पाणी प्यायला लागेल, पावसाळा पाणी शुद्ध पाहिजे। हां माणसं यांनी चालतात पाडते, लक्ष नाही दिल्यावर महिन्यातून एकदा तरी एक्वाचं मशीन क्लीन करावं लागतं, म्हणजे ते साफ वगैरे करतात त्यांनाच माहिती, मला काही माहीत नाही जास्त। तर हे सर्व काही त्यांनी असं स्वच्छ केलेलं आहे एक्वाचं मशीन। तर हे एक्वाचं मशीन आहे ना माझ्या आईचंच आहे, आईने मला मागच्या वर्षी दिलं होतं, कारण त्यांचा जारचा प्लॅन्ट आहे ना। तर बऱ्याच जणांनी विचारलं सागर भाऊ काय बिझनेस करतो, तर सागर भाऊचा आहे ना एक्वाचा प्लॅन्ट आहे, म्हणजे पाणी फिल्टर करण्याचं मशीन आहे त्याच्याकडे। तर तो सर्व सिन्नरमध्ये घरोघरी जार देत असतो पिण्याचे, तर त्याचं पाणी ते पितात, त्यामुळे मग त्यांनी आम्हाला हे एक्वाचं मशीन दिलं आहे। मी पण त्याच्याकडून पहिले जार मागवायची, पण मग त्यांचं हे मशीन होतं तर ते मी इथं फिट केलं असं। आणि याचंच पाणी आता आम्ही पितो, स्वयंपाकाला पण हेच वापरते मी। आणि सकाळी ना यामध्ये पाणीच येत नव्हतं चालू करून पण, तर काय येत नव्हतं, मग ते मी मिस्टरांना सांगितलं, मग त्यांनी ते साफ करायला घेतलं। तर तुम्ही बघितलं त्यामध्ये किती घाण निघाली यामध्ये, त्यामुळे मग ते पाणी येत नव्हतं। आता त्यामध्ये पाणी येतं का नाही बघू आम्ही चालू करून। आज तर सागर भाऊचा जार मागवलाय सकाळी, तेच पाणी पिलं। चला मिस्टरांची क्लिनिंग झाली आहे, माझी चालू करते, कारण कप्पा मी स्वच्छ केला, साफ केला, आतमधलं सर्व काही, पण बाहेरचे सर्व काही पुसायचे आहे। आणि त्याच्यासाठी मी खूप छान असं मस्त लिक्विड तयार करणार आहे, जे तुम्हाला पण फायदेशीर ठरेल। चला इथं मी 1 चमचा बेकिंग सोडा काढून घेतलेला आहे। आपल्याला लिक्विडचं जे विम बार आहे ना ते घ्यायचं आहे, कोणतंही वापरत असाल तुम्ही ते घ्या, 1 चमचा। आणि व्हिनेगर घेतलं इथे मी, पाणी पण लागेल आपल्याला, पण आता सोडा टाकते मी यामध्ये आधी। विम बार लिक्विड टाकायचं, अंदाजे 1 चमचा टाकायचं। आणि व्हिनेगर मी अर्धी वाटी टाकते। छोटी बॉटल, मोठी बॉटल असेल तर 1 वाटी व्हिनेगर टाका। तर यामध्ये व्हिनेगर आणि यामध्ये पाणी टाकायचे आता।
सोडा टाकल्यानंतर आहे ना असा फेस होतो, याला खाली थोडं बसू द्यायचं. सर्व काही खाली आलं आहे कारण बॉटल जरा छोटी झाली माझी. हे बघा, हे मी बॉटलमध्ये नव्हतं करायला पाहिजे. आता हे थोडंसं खाली बसेल. तुम्ही करताना बॉटलमध्ये नका करू, बाजूला एखाद्या मग्ग्यामध्ये करा. मग घ्या एखादा किंवा एखादा भांडं घ्या, त्यामध्ये करा. हे बघा, इथं मी ना हे मगमध्ये ओतलं आहे, म्हणजे फेस आहे ना खाली बसेल. कारण मला माहीत नव्हतं बॉटलमध्ये एवढा फेस झाला होता. मी सर्व काही बॉटलमधलं यामध्ये टाकलं आणि सर्व फेस खाली बसू दिला. आता इथे ना लिक्विड तयार झालेलं आहे, ते लिक्विड या बॉटलमध्ये भरायचं आहे. हे बघा, अशा टाईप भरून घ्यायचं आणि आता याला मी झाकण लावून घेतलं आहे. हे थोडंसं शिल्लक राहिलेलं दुसऱ्या बॉटलमध्ये भरून घेणार आहे मी. इथे आपलं किचन क्लिनिंग लिक्विड आता तयार झालेलं आहे. या लिक्विडने आपण घरातलं कोणतंही फर्निचर असो, खिडकीचा ग्लास, दरवाजे, पंखा, स्विच बोर्ड, लाईटीचे, फ्रीज, बऱ्याच वस्तू याने मस्त स्वच्छ करू शकतो. किचनची टाईल्स याला आपण हे लिक्विड यूज करू शकतो आणि सर्व काही किचनची क्लिनिंग आता मी इथे ना यानेच करणार आहे. म्हणजे खिडकीची ग्लास, फ्रीज आणि हे सर्व काही माझे फर्निचरचे दरवाजे, ते सर्व काही आता स्वच्छ करून घ्यायचंय. याने चांगलं व्यवस्थित मस्त डीप क्लिनिंग करायचंय, एकदम चकाचक निघते. चला दाखवते तुम्हाला हे कसं यूज करायचं. आता बनवलं कसं हे तर तुम्ही बघितलं, पण हे कसं यूज करायचं ते पण तुम्हाला दाखवते. तर आधी ना फ्रीजचा डोअर आपण साफ करून घेऊ. चला, आता फ्रीजचा डोअर तुम्हाला जवळून दिसतोय. तर हे बघा, थोडे थोडे ना असे डाग लागलेले आहे हाताचे, कारण आपण बराच वेळ फ्रीजला हात लावतो. तर हे लिक्विड आहे ना असं स्प्रे करायचंय फ्रीजवरती, अशा प्रकारे स्प्रे करायचा आहे. त्यानंतर असा एखादा कपडा घ्यायचा आहे आणि त्याने हे स्वच्छ असं पुसायचं आहे. वस्तू एकदम नव्यासारखी होते. हे बघा, अशा प्रकारे पुसून घ्यायचं. तर इथं तुम्ही बघत असाल लगेच याच्यावरचे डाग लगेच गेले आणि जास्त जोर लावून पुसायची गरज पडत नाही. हे बघा, अजिबातही यावरती अजिबातही डाग दिसत नाहीये. सर्वात जास्त रोगराई पावसाळ्या ऋतूमध्ये वाढते आणि पावसाळ्यामध्ये आपण आपल्या घराची स्वच्छता तर ठेवलीच पाहिजे, पण आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ असला पाहिजे. त्यामुळे ना आपण सर्वांनीच काळजी घ्यावी. तर आपले हात खरकटे वगैरे कशालाही लागले जातात आणि तिथे ना नंतर मग बुरशी होते, जीवजंतू तयार होतात आणि ते आपल्या नकळत लक्षात येत नाही. त्यामुळे मग आपल्याला आजार होतात. तर त्यासाठी आपण आपल्या घराची आठवड्यातून एकदा किंवा दोनदा अशी वरचेवर स्वच्छता साफसफाई केली पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आपल्या किचन, कारण आपलं अन्न किचनमध्ये शिजवलं जातं. तर ज्या ठिकाणी आपण आपलं अन्न शिजवतो, जे आपल्या पोटात जातं, तर अशी जागा आहे ना एकदम क्लीन आणि स्वच्छ असली पाहिजे. म्हणजे किचन ओट्यावरती खरकटं वगैरे सांडलं तर मुंग्या होतात किंवा मग माशा येतात, डास, चिलटे, बरंच काही वाढतं पावसाळ्यामध्ये. त्यामुळे मी तुम्हाला मागच्या आठवड्यात पण एक लिक्विड तयार करून दाखवलं होतं, ते मी रोज वापरते. त्यामुळे ना माशा आणि चिलट्यांचं प्रमाण खूप म्हणजे खूप कमी झालं. आता इथे मी लाईटीचे जे स्विच बोर्ड आहे ना ते स्वच्छ करते. तर डायरेक्ट त्याच्यावरती स्प्रे करू नका, नाही तर शॉक बसेल. थोडंसं कापडावरती स्प्रे करून मग ते स्विच बोर्ड क्लीन करा, एकदम नव्यासारखे चमकतात. आणि आता ज्या माझ्या खिडक्या आहे ना किचनमध्ये, तर रोज त्याला हात लागले जातात, नाहीतर मग त्यावरती माशी बसते, डास बसतात, घाण होते. त्यामुळे रोज जरी नाही जमलं ना तर 2-3 दिवसातून एकदा ना किचनच्या खिडक्यांच्या ग्लासेनं स्वच्छ करून घ्याव्या. आणि इथे मी खिडकीमध्ये काही काचेच्या बरण्या वगैरे ठेवलेल्या आहेत, तर त्या तर मला रोज स्वच्छ पुसून ठेवाव्या लागतात, नाहीतर खिडकीतून पण धूळ येते तिथे. त्यामुळे मग त्या रोज क्लीन करून ठेवते मी. खूप साऱ्या ताईंना माझा किचन खूप आवडतो. मी किचनमध्ये ना बरेच बदल केलेले आहे आणि किचन आपला जरासा फ्रेश असला, छान असला, थोडाफार डेकोरेट केला तर आपल्यालाही काम करायला जरा छान वाटतं, म्हणजे कंटाळा येत नाही. आता इथे मी टाईल्स पण स्वच्छ पुसून घेते स्प्रे मारून. एक्वाचं मशीन छान मस्त क्लीन निघालं आहे आणि चालू केलं आहे एक्वा. इथे ना खाली पाणी पडतंय ना इथद्वारे. मी पण आहे ना फ्रेश झाली. आता सर्व किचनची क्लिनिंग झाली आहे
आणि मला आहे ना एक पार्सल आलं आहे ऑनलाईन, पॅन आला आहे, मी तुम्हाला दाखवते चला. तर हा बघा ऑनलाईन हा पॅन आलेला आहे. तर हा पॅन आहे ना मला रेसिपीसाठी लागतो आहे आणि खूप म्हणजे खूप हेवी आहे. तर याचं वजन जवळपास 2-3 kg असेल. मला एका हातात तर काही उचलत नव्हता, मी 2 हाताने उचलला आणि आतमध्ये ना थोडंसं असं चिकट लागतं आहे हाताला. तर घासून घ्यावा लागेल हा स्वच्छ. आणि लोखंडी पॅन आहे हा, म्हणजे असा नेरलेक वगैरे नॉनस्टिक नाही आहे, कारण लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवणं कधी पण चांगलंच असतं, आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतं. त्यामुळे मग हाच छान वाटला मला. आता हा पॅन मी ना स्वच्छ घासून घेणार आहे. ज्या पण ताईंना हा पॅन मागवायचा असेल ऑनलाईन तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा. प्राईस वगैरे तिथेच भेटेल. लोखंडाचा असल्यामुळे ना त्याला ओलं नाही ठेवायचं, लगेच पुसून स्वच्छ कोरडा करते मी. बराच हेवी पॅन. आता हा पॅन आहे ना कशासाठी यूज करता येईल, ब्रेड सँडविच वगैरे आपण बनवतो ना त्यावेळेस हा यूज करायचा. अजून बऱ्याच वस्तू यामध्ये होतील पदार्थ. तर बघू आता काय काय होईल. एक वेळेस मी तुम्हाला नक्की यावरती रेसिपी करून दाखवेल. मस्त आहे पॅन. दूध तापत ठेवलंय आणि इकडे ठेवलाय चहा. संध्याकाळचे 6:30 वाजले आणि इथे आता मी चहा ठेवलाय. पावसाच्या वातावरणामध्ये ना असं मस्त वाटतं, चहा घ्यावासा वाटतो असा गरम गरम. आणि आज उपवास आहे ना त्यामुळे चहा ठेवला, नाही तर रोज काही मी चहा घेत नाही आणि मिस्टरांना पण चहा लागतोच ना, म्हणून मग ठेवलाय त्यांना. या मस्त कडक कडक चहा घ्यायला. आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांना गुड इव्हिनिंग.